संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे भूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहा। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म दिसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, दीघ निकाय या ग्रंथाचा अभ्यास सध्या वर्षावासकालीन प्रवचन मालिकेच्या अंतर्गत आपण करीत आहोत। या दीघ निकाय ग्रंथातील सीलखंदक वग्ग यामधील पहिलं जे सुत्त आहे ब्रह्मजाल सुत्त, त्या सुत्ताचा अभ्यास आतापर्यंतच्या सगळ्या धम्म देसनेमध्ये आपण केलेला आहे। मला वाटते जवळपास 4-5 प्रवचनं केवळ ब्रह्मजाल सुत्तावरच झालेली आहे। साध्या सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला। आजपासून नवीन सुत्ताला आपण सुरुवात करीत आहोत, जे या दीघ निकायमधील दुसऱ्या क्रमांकाचं सुत्त आहे। त्या दुसऱ्या सूत्राचं नाव आहे श्रामण्य फल सुत्त। दीघ निकाय या ग्रंथातील जे दुसरं सूत्र आहे त्या दुसऱ्या सुत्ताचं नाव आहे श्रामण्य फल सुत्त। हे जे श्रामण्य फल सुत्त आहे, या नावामध्येच या सुत्ताचा अर्थ तुम्हाला लक्षात येईल। श्रामण्य फल सुत्त, श्रामण्य म्हणजे श्रमण। जसं एक भिक्षू आहे तो श्रमण आहे, गृहत्यागी जीवन जगणारा तो श्रमण आहे। तर एखादा व्यक्ती जेव्हा घरदार सोडून गृहत्यागी होऊन शिरोमुंडन करून अंगावर अशा प्रकारचे चिवर परिधान करून तथागतांच्या सद्धम्म विनयाला अनुसरून जेव्हा आचरण करतो, म्हणजे त्याचं जे श्रमण जीवन जगतो, तर त्या श्रमण जीवनाचं कोणतं फळ त्याला त्या श्रमणाला प्राप्त होत असते, यावर आधारित हा एक उपदेश भगवान बुद्धांनी केलेला आहे। आणि हा जो श्रामण्य फल सुत्ताचा उपदेश आहे, हा उपदेश भगवान बुद्धांनी कोणत्या भिक्षूंना नाही केलेला आहे। श्रामण्य फल सुत्ताचा उपदेश भगवान बुद्धांनी राजा अजातशत्रूला केलेला आहे। राजा अजातशत्रू, राजा बिंबिसाराचा मुलगा राजा अजातशत्रू, याला भगवान बुद्धांनी या श्रामण्य फल सुत्ताचा उपदेश केलेला आहे। आता त्याची कथा पण खूप म्हणजे इंटरेस्टिंग आहे, कारण सुरुवातीला हा जो राजा अजातशत्रू आहे हा बुद्ध विचारांचा नव्हता। काही ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे की हा जो राजा अजातशत्रू आहे हा जैन धर्मावलंबी होता। जैन धर्म बुद्धकालीन समकालीन होते ते। तर काही ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे की हा जो राजा अजातशत्रू आहे
हा जैन धर्मावलंबी होता, बुद्धाचा विरोध करायचा. त्याने शेवटपर्यंत म्हणजे जोपर्यंत हा श्रामण्य सुत्ताचा उपदेश जोपर्यंत झाला नाही तोपर्यंत, त्या क्षणापर्यंत त्याने कधीच बुद्धाचं दर्शन पण केलं नव्हतं. म्हणजे त्याला माहीत झालं की राजगृहामध्ये आमच्या नगरामध्ये बुद्ध आलेले आहे भिक्षू संघासमवेत, तरी पण तो जात नव्हता. बुद्धाचा विरोध करायचा ना. त्याने कधीच बुद्धाचं दर्शन केलं नाही ह्या श्रामण्यफल सुत्ताचा उपदेश या क्षणापर्यंत. कारण हा जैन धर्मावलंबी असल्यामुळे आणि बुद्धाचा विरोध करत असल्यामुळे याने कधीही बुद्धाचं दर्शन पण घेतलं नाही, याने कधीही भिक्षू संघाचंही दर्शन घेतलं नाही. पण या राजा अजातशत्रूच्या जीवनात असा एक प्रसंग आला की ज्या प्रसंगामुळे सर्व काही बदललं. कधी कधी असं होते ना, म्हणजे माणसाचं जीवन खूप समाधानामध्ये आहे. त्याला असं वाटते की अरे वा, माझ्याकडे गाडी, बंगला, बँक बॅलेन्स, नोकर चाकर सगळं काही आहे, अमाप संपत्ती आहे. अरे मला कसली कमी आहे, मी तर सुखामध्ये आहे. या आवेशामध्ये काही लोक जीवन जगतात की माझ्याकडे गाडी, बंगला, बँक बॅलेन्स, नोकर चाकर, पैसा, गडगंज संपत्ती आहे. अरे मला धर्माची काय गरज आहे, मला धर्माची काय गरज आहे, असं आवेशामध्ये ते जीवन जगतात. पण जीवनामध्ये असा एखादा प्रसंग घडतो की त्या प्रसंगामुळे त्याचं सगळं जीवनच बदलून जातं. असे अनेक लोक आम्हाला भेटतात. एक उदाहरण म्हणून सांगतो. वयाची 30 होऊन जाते, 40 पण होऊन जाते, 45 वय होते, 50 वय होते, तोपर्यंत त्यांना धर्म आठवत नाही. पण त्याच्या जीवनामध्ये एखादी प्रिय व्यक्ती मरून गेली, समजा मेली, एखादी प्रिय किंवा पती असेल पत्नी मेली, किंवा पत्नी असेल तर पती मेला, प्रिय व्यक्ती मरण पावली, किंवा काहीतरी आजार जडला असेल, किंवा मुलगा खराब निघाला, मुलगी बरोबर निघाली नाही, जीवनामध्ये कोणतं तरी दुःखद प्रसंग घडला, तेव्हा आमच्याकडे येतात आणि तेव्हा आम्हाला म्हणतात की भंतेजी काहीतरी सांगा, भंतेजी काहीतरी करा, भंतेजी जीवनामध्ये खूप दुःख आहे. म्हणजे जोपर्यंत पाणी नाकाच्या वर जात नाही तोपर्यंत श्वास घेत राहायचा, मी सुखामध्ये आहे, जिवंत आहे. आणि म्हणजे समजतं पाणी नाकाच्या वर जाणे म्हणजे गुदमर जो जीवन हे दुःखात जाते. आणि तेव्हा माणसाला समजते की आपल्याला धर्माची गरज आहे. मग मला ध्यानाला पाठवा भंतेजी, मला शिबिराला जाऊ द्या भंतेजी, मला प्रवचन ऐकायचं आहे भंतेजी, मला पुस्तकं वाचायचे म्हणजे असं म्हणतात बघा. जीवनामध्ये असा एखादा प्रसंग घडतो आणि माणसाचं जीवनच बदलून जाते बघा. त्याला धर्माशिवाय आणि बुद्ध बाबासाहेबांशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. त्याला असं वाटतं की बस काहीतरी धर्माचा चमत्कार व्हाव आणि माझं दुःख दूर व्हावं. हा राजा अजातशत्रू जो होता, हा राजा अजातशत्रू सुरुवातीला तर बुद्धाचा विरोधी होता. पण त्याच्या जीवनामध्ये असा एक प्रसंग घडला की त्याचं जीवनच पूर्ण बदलून गेलं. सुरुवातीला असा नव्हता. हा इतिहासामध्ये म्हणजे ग्रंथात असं सांगितलेलं आहे की जेव्हा हा राजा अजातशत्रू त्याच्या आईच्या गर्भामध्ये, म्हणजे आईच्या गर्भात होता, पोटामध्ये असताना, म्हणजे राजा बिंबिसार आणि याच्या आईचं नाव होतं राणी कोसला देवी. ही जी कोसला देवी आहे ही राजा प्रसेन्नजिताची बहीण होती. म्हणजे राजा प्रसेन्नजित जो होता ना, कौशल देशाचा राजा प्रसेन्नजित हा अजातशत्रूचा कोण झाला, मामा, म्हणजे मामा भांजे. अजातशत्रू हा त्याचा भाचा झाला. तर जेव्हा हा अजातशत्रू आईच्या पोटामध्ये असताना, गर्भामध्ये असताना असं म्हटलेलं आहे की या कोसला देवीला डोहाळे लागले होते. आता जसं आपल्याकडच्या महिलांना डोहाळे लागतात आंबट चुंबट खाण्याची, हिला माहिती आहे कशाचे डोहाळे लागले होते. या कोसला देवीला पतीच्या बाहूचं रक्त पिण्याचे डोहाळे लागले होते. म्हणजे हा जो बाहू, उजवा बाहू, या उजव्या बाहूचे रक्त पिण्याचे डोहाळे या कोसला देवीला लागले होते. हिच्या मनात प्रश्न पडला, पतीला सांगू की नाही. असं जर मी बोलले की मला रक्त पिण्याचे डोहाळे लागले तर बिंबिसार काय विचार करेल माझ्याबद्दल. तर अनेक दिवसांपर्यंत तिने बिंबिसाराला सांगितलंच नाही की मला रक्त पिण्याचे डोहाळे लागले, सांगितलंच नाही. आणि मग न सांगितल्यामुळे तिचा चेहरा असा थोडासा असा सुकल्यासारखा झाला, दुःखद वाटत होता. ते एकदा राजा बिंबिसाराने विचारलं
की राणी काय झालं, काय झालं, तुझा चेहरा दुःखी दिसत आहे. तर ती म्हणाले की राजा, मला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये मला असं समजलं, म्हणजे मला डोहाळे असे लागले की पतीच्या उजव्या बाहूचे रक्त पिण्याचे डोहाळे मला लागले. पण हे तुम्हाला कसं सांगावं म्हणून मी तुम्हाला सांगितलंच नाही राजा. तर राजावर बघा इतका प्रेमळ, राजा इतका प्रेमळ की असं डोहाळे माझ्या पत्नीला का लागले म्हणून दुसऱ्या दिवशी त्याने पंडितांना बोलवलं की हिचे हे जे रक्त पिण्याचे डोहाळे लागलेले आहेत हे नेमक्याच्या मागचं तर्क काय आहे. दुसऱ्या दिवशी महलामध्ये ते पंडित ऋषीमुनी आले आणि त्या पंडितांनी असं एक भविष्य वर्तवलं की राजा, तुझ्या पत्नीला म्हणजे कोसला देवीला जे रक्त पिण्याचे डोहाळे जे लागले ना, याचा अर्थ असा आहे की तुझ्या पत्नीच्या गर्भामध्ये जे बाळ आहे हे बाळ पितृवधक होणार आहे, म्हणजे तुझी हत्या करणार आहे. असं त्यांनी तर्क लावला की हे जे बाळ जन्मास आल्यानंतर ही तुझी हत्या करणार आहे, हे पितृवधक होणार आहे. एवढं माहीत असूनही, म्हणजे बघा की एखाद्या बापाला समजते की माझं जे बाळ आहे जन्मास येणार ते माझी हत्या करणार आहे, तर कोणताच बाप त्याला जन्मास घालणार नाही. पण याचं आपल्या पत्नीवर किती प्रेम, बिंबिसाराचं आपल्या पुत्रावर किती प्रेम, गर्भात जे पुत्र होता, जे बाळ होतं त्याच्यावर किती प्रेम, तर त्याने बिलकुल त्याची चिंता केली नाही. आणि पत्नीचे डोहाळे पुरवायचे म्हणून राजा बिंबिसाराने आपल्या उजव्या बाहूला, म्हणजे उजवी जी बाहू आहे, तलवारीने कापून त्याचं रक्त जमा केलं आणि शेवटी कोसला देवीचे रक्ताचे डोहाळे सुद्धा पुरवले. एवढं त्याचं प्रेम होतं बघा आपल्या पत्नीवर, त्या गर्भातील बाळावर. त्याला माहित होतं की या पितृवधक होणार आहे, पण तरी त्याने चिंता केली नाही. आणि बघा, म्हणजे त्या बाळाचा जन्म अजून झाला पण नाही, ते आईच्या गर्भामध्येच आहे, आईच्या गर्भातच आहे, पण तो बापाचा शत्रू झाला आहे की नाही. अजून जन्म पण नाही झाला, म्हणजे अजात, जात म्हणजे जन्म, अजात म्हणजे अजून जन्म नाही झाला, अजात म्हणजे अजून जन्म झाला नाही, पण बापाचा शत्रू झाला. अजात शत्रू, त्याचं नावच पडलं की ज्याचा अजून जन्म पण नाही झाला तो बापाचा शत्रू झाला, त्याचं नावच पडलं अजात शत्रू, त्याचं नाव पडलं अजात शत्रू. शेवटी त्याचा जन्म तर झाला, पण जन्म झाल्यानंतरही त्याचं प्रेम कमी झालं नाही, बापाचं त्याचं प्रेम कमी झालं नाही. असं म्हणतात की हा जो अजातशत्रू राजा होता, या अजातशत्रू राजामध्ये हा एवढा बलशाली होता की याच्यामध्ये 5 हत्ती एवढं बळ होतं, असं साहित्यात सांगितलेलं आहे. 5 हत्ती एवढं बळ या अजातशत्रू राजामध्ये होतं. कारण बुद्ध काळामध्ये असे काही मोजके लोक होते की ज्यांच्यात 5 हत्ती एवढं बळ होतं बघा. त्याच्यामध्ये एक देवदत्त पण होता, विलन, बौद्ध साहित्यातला विलन देवदत्त, पण त्याच्यामध्ये पण 5 हत्तीचं बळ होतं असं साहित्यात सांगितलेलं आहे. तर हा राजा अजातशत्रू जो होता, हा राजा अजातशत्रू असं म्हटलेलं आहे की अत्यंत क्रोधी स्वभावाचा होता, शॉर्ट टेम्पर. त्याच्या मनासारखं थोडं काही जरी असं विरुद्ध घडलं की लगेच त्याला राग यायचा. शीघ्रकोपी होता, पण तेवढाच महत्वाकांक्षी होता की मला राजा बनायचा आहे, मला राजा बनायचा आहे, मला राजा बनायचा आहे, एवढा महत्वाकांक्षी होता. पण त्या काळामध्ये अशी पद्धत होती की जोपर्यंत बाप जिवंत आहे, म्हणजे राजा जिवंत आहे, तोपर्यंत त्याचा मुलगा हा राजा होऊ शकत नाही. पण हा महत्वाकांक्षी होता अजातशत्रू की मला राजा व्हायचा आहे, मला राजा बनायचा आहे, मला राजा बनायचा आहे, मला राजगादीवरती बसायचं आहे. पण जोपर्यंत बाप जिवंत आहे म्हणजे बिंबिसार, तोपर्यंत राजा कसा बनणार. तर अशी याची म्हणजे अशा विचारामध्ये हा होता. आणि भगवान बुद्धांचा जो संघ होता, त्या संघामध्ये पण देवदत्त नावाचा एक भिक्षू होता. देवदत्त बुद्धाचा वैरी, ज्याने लहानपणापासून म्हणजे बुद्ध आणि म्हणजे सिद्धार्थ गौतम आणि इतर जे काही शाक्य राजकुमार होते त्याच्यामध्ये देवदत्त पण होता. लहानपणापासून सोबतच वाढले. नंतर हा देवदत्त भिक्षू झाला, पण भिक्षू झाल्यानंतर पण याने बुद्धाचा कडाडून विरोध केला. असं म्हणतात की याने या देवदत्ताने
3 वेळ भगवान बुद्धांना जीवेनिशी मारण्याचा प्रयत्न केला होता या देवदत्ताने. एकदा तर म्हणजे तुम्ही ते कथा ऐकली असेल की या देवदत्ताने बघितलं की हा जो अजातशत्रू आहे, हा अजातशत्रू अतिशय महत्वाकांक्षी आहे. याला जर आपण थोडंसं फितवणे म्हणजे त्याला असं आपल्या मोहजाळामध्ये फसवणे. तो असा विचार करतो की या अजातशत्रूला जर आपण थोडंसं फितवलं आणि आपल्या शब्दामध्ये याला जर फसवलं तर मी जसं म्हणेल तसाच हा राजा अजातशत्रू करेल. तर एका मध्यरात्री हा देवदत्त म्हणजे राजा अजातशत्रूकडे जातो आणि राजा अजातशत्रूच्या डायरेक्ट खोलीमध्ये जातो, त्याला उठवतो. तर अजातशत्रू पण एकदम भयभीत होऊन उठून जातो. अरे कोण आहे? तो पादावर कोण आहेस? तर अरे राजकुमार घाबरू नकोस, मी आहे देवदत्त, मी आहे. अजातशत्रू म्हणतो काय झालं, इतक्या मध्यरात्री तू का आलास? तर हा अजातशत्रूला म्हणतो की अरे अजातशत्रू, तुला राजा बनायचं आहे ना, पण जोपर्यंत तुझा बाप राजगादीवरती आहे तोपर्यंत तू राजा होऊ शकत नाही. तुला जर राजा बनायचं असेल तर तुझ्या वडिलाला बापाला निष्कासित कर आणि तू राजगादीवरती बस, तेव्हाच तू राजा होशील. त्याने त्याच्या मनामध्ये ते घुसवलं बघा. ते अजातशत्रूच्या मनात देवदत्ताने ती गोष्ट घुसवली. तेवढ्याच रात्री तो बापाच्या रूममध्ये गेला, बापाच्या खोलीमध्ये गेला आणि बिंबिसाराला म्हणतो की पिताश्री, मला राजा व्हायचं आहे. बिंबिसाराने पण बघितलं की अरे हा अजातशत्रू खूप महत्वाकांक्षी आहे. मी जर याला विरोध केला तर उद्या कदाचित हा वाईट काहीतरी करू शकतो. दुसऱ्या दिवशी तेव्हाच त्याने राजमहालांच्या अमात्यांच्या बैठकीमध्ये त्या सर्व अमात्यांमध्ये सांगितलं की आजपासून मी राजगादीवरून निष्कासित होत आहे. आजपासून माझा पुत्र राजा अजातशत्रू हा तुमचा राजा होत आहे, असं म्हणून त्याला राजगादीवरती बसवलं. पण एवढ्यावर तो शांत झाला नाही, कारण त्यावेळेस देवदत्ताने तेन प्रकारे बुद्धाला कमी करण्याचा आणि बिंबिसाराला सुद्धा कमी करण्याचा प्रयत्न केला होता. तर या देवदत्ताने राजा अजातशत्रूचे कान भरले. तो असा म्हणाला की राजा, जोपर्यंत तुमचे वडील जिवंत आहेत तोपर्यंत तुम्हाला सगळे अधिकार मिळणार नाही. तर तुमच्या वडिलाला तुरुंगामध्ये टाकून द्या, तुरुंगामध्ये टाका. तर त्यानं तसंच केलं बघा. म्हणजे देवदत्त तर हा मूर्ख होताच, पण मूर्खाच्या संगतीमुळं अजातशत्रू पण बघा किती अकुशल कर्म करणारा ठरला. भविष्यवाणी तर अगोदर वर्तवली होती की हा बापाचा खून करणारा आहे, बापाची हत्या करणारा आहे. पण त्या मूर्ख देवदत्ताच्या शब्दामध्ये फसून शेवटी याने अकुशल कर्म केलं. आपल्या बापाला, धार्मिक पित्याला तुरुंगामध्ये डांबलं. आणि एवढंच काय, तुरुंगात तर डांबलंच, पण त्याचं अन्न पाणी सुद्धा बंद केलं की हा तडफडून हा मरण पावला पाहिजे. याला अन्न द्यायचं नाही, याला पाणी द्यायचं नाही. तहान आणि भुकेने हा तडपून मरण पावला पाहिजे म्हणून त्याने त्याला तुरुंगात डांबलं, अन्न पाणी सगळं बंद केलं. तर बघा, एक पत्नी म्हणून किती मोठं प्रेम असते बघा. कोसला देवी, बिचारी ती कोसला देवी याला कसाही विरोध करू शकत नव्हती. तर पतीवर किती प्रेम तिचं. तर ती काय करायची, आपल्या मुलाला म्हणे, अरे पुत्रा, मला दुसरं काहीच नको म्हणे, पण कमीत कमी मला ते माझे पती आहेत म्हणे बिंबिसार, ते माझे पती आहेत, तर कमीत कमी मला तरी माझ्या पतीला भेटू दे, एवढं तरी माझ्यावरती उपकार कर म्हणे. तर अजातशत्रूला वाटलं की ठीक आहे, काही होणार नाही. त्याने परवानगी दिली. तर ही जी कोसला देवी आहे, ही कोसला देवी असं म्हणतात की आपल्या शरीरावर मध लावायची. मध आपल्या शरीरावरती मध लावायची आणि वरून कपडा घेऊन मग ती बिंबिसाराला भेटायला जायची. आणि मग बिंबिसार राजा तिच्या शरीरावर असलेलं जे मध आहे ते मध चाटायचा, पाणी प्यायचा आणि कशी तरी तो आपली भूक भागवायचा. म्हणजे बघा, ज्या पत्नीचं किती प्रेम होतं आपल्या पतीवरती. शरीरावर असलेलं मध चाटून आणि पाणी पिऊन तो आपली भूक भागवायचा आणि कसा तरी तो स्वतःला जिवंत ठेवायचा बघा. पण ही सुद्धा गोष्ट अजातशत्रूला समजली
की माझी जी आई आहे, मातोश्री आहे, ती अशा अशा प्रकारे बिंबिसार राजाला ते मध खाऊ घालत आहे, तर त्याने तिला सुद्धा जाण्यात बंदी घातली. म्हणजे किती अकुशल कर्म करणारा ठरला हा अजातशत्रू राजा. म्हणजे तुम्हाला मी हे सांगत आहे की सहजासहजी या बुद्धाच्या सहवासामध्ये गेलं नाही. याचे अकुशल कर्म होते, या अजातशत्रूचे हे अकुशल कर्म होते की ज्या अकुशल कर्मामुळे याचं मत परिवर्तन झालं, तेव्हा जाऊन तो बुद्धाच्या सहवासामध्ये गेला. हे सहजरित्या घडलं नाही. तर त्याने आपल्या आईचंही जाणं बंद केलं, तुरुंगात जाणं बंद केलं. एवढंच काय, तर हा जो देवदत्त होता, त्या देवदत्ताने राजा अजातशत्रूच्या अधिकाराचा वापर करून भगवान बुद्धांना मारण्याचा पण प्रयत्न केला. ते अश्वशाळेमध्ये गेला, म्हणजे जिथे घोडे असतात, जिथे हत्ती असतात, हत्ती शाळेमध्ये गेला आणि तिथे जाऊन म्हणाला की सैनिकांनो, राजा अजातशत्रूने मला इथे पाठवलेलं आहे आणि मी जसं म्हणेल तसं तुम्हाला करावं लागेल. सैनिक म्हणाले सांगा, म्हणते काय करायचं आहे. तर त्याने एका नालागिरी नावाच्या हत्तीला दारू पाजली, मद्य पाजलं आणि मद्य पाजल्यानंतर तो सैनिकांना म्हणाला की आता या मार्गाने बुद्ध त्यांच्या भिक्खू संघासमवेत येणार आहे. राजाचा आदेश आहे की या नालागिरीला त्या दिशेने सोडा. सैनिकाला वाटलं की राजा अजातशत्रूचा आदेश आहे, म्हणून ते बिलकुल त्यांनी काही शंका घेतली नाही. त्यांनी त्या नालागिरीला मद्य पाजलं. तो आक्रार विकरार झालेला तो हत्ती, नालागिरी हत्ती, भगवान बुद्ध त्या राजगृहाच्या मार्गाने, मुख्य मार्गाने येत आहेत आणि त्यांनी, त्या देवदत्तानी त्या नालागिरी हत्तीला त्या मार्गाने सोडलं. धावत जाणारा, पळत सुटलेला तो नालागिरी हत्ती दारू पिल्यामुळे, त्याला मद्य पाजल्यामुळं अत्यंत आक्रार विकरार झालेला, जो समोर येईल त्याला आपल्या सोंडेने दूर करणारा, तोडणारा, फोडणारा, असं धावत जाणारा तो नालागिरी हत्ती पाहून सगळे सैरावऱ्या पडाले, अरे बाजूला व्हा, बाजूला व्हा. तो नालागिरी येतोय, त्याच्या पायाखाली येऊन तुम्ही चिरडाल, तुम्ही मराल, अरे बाजूला व्हा, बाजूला व्हा. भगवान बुद्धांच्या सोबत असणारे भिक्षू सुद्धा स्वतःचा जीव वाचून जिकडे तिकडे पळून गेले. आनंद सुद्धा पळून गेले बाजूला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. परंतु भगवान बुद्ध तर हे मैत्रीवान असतात बघा. भगवान बुद्धाने केवळ माणसांनाच नाही हो, तर प्राण्यांना सुद्धा जिंकलं आपल्या मैत्री भावनेने. मेतंग बुसेक विधीना जितवा मुनिंदो तंग तेजसा भवतु ते जयमंगलाने. तर म्हणजे बुद्धाचं मैत्री बल बघा किती श्रेष्ठ. त्या मैत्री बलामुळे बुद्धाचा प्रभाव किती मोठा. तो नालागिरी ती बुद्धाला दुरूनच पाहतोय आणि बुद्धाच्या मैत्री बलामुळं त्याच्यातला जो आक्रार विक्रारपणा आहे, तो आक्रार विक्रारपणा सुद्धा असं शांत 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 होऊन होऊन तो परिपूर्णपणे शांत झाला. हळूहळू हळूहळू असं आपले पावलं करत करत अगदी बुद्धाच्या सावलीच्या अंतरापर्यंत आला. आणि आश्चर्य बघा, बुद्धाच्या मैत्री बलाचं बळ, ते प्रभाव बघा. त्याने समोरचे दोन्हीही पाय खाली झुकवले, हे दोन्ही गुडघे खाली झुकवले आणि आपल्या सोंडेने भगवान बुद्धांच्या पायांना स्पर्श केला. सगळे लोक पाहत आहेत की अरे बघा किती मोठं हे परिवर्तन. भगवान बुद्धाने केवळ माणसांनाच नाही, वैऱ्यांनाच नाही, तर प्राण्यांना सुद्धा जिंकलं. असा तो नालागिरी गजवरंग अतिमत्त भूतंग दावग्गी चक्क मसनीव सुदारुनंतंग मेतम बुसेक विधीना. मेतंग म्हणजे मेत्ता भावना, मैत्रीचं बल. मेतम बुसेक विधीना जितवा मुनिंदो तम तेजसा भवतु ते जय मंगलाने. नालागिरी हत्तीकडे एक प्रयत्न केला मारण्याचा, पण तो विफल झाला. दुसऱ्या वेळेस काही मारेकऱ्यांना पैशाची लालचा देऊन त्याने बुद्धांकडे मारण्यासाठी पाठवलं. आता प्राणी जर भगवान बुद्धापुढे नतमस्तक झाले, तर एखादा मारेकरी सुद्धा भगवान बुद्धांना काय मारणार. ते मारेकरी जातात भगवान बुद्धांना मारण्यासाठी, पण भगवान बुद्धाच्या मैत्री बलाचा तो प्रभाव बघून, भगवान बुद्धांचा ते अलौकिक व्यक्तिमत्व बघून, तो प्रभाव बघून, अरे ते सुद्धा नतमस्तक झाले. तोही दुसरा प्रयत्न फेल झाला. तिसऱ्या वेळेस देवदत्ताने स्वतःच प्रयत्न केला आणि गुरुधकूट पर्वताच्या पायथ्याशी जेव्हा भगवान बुद्ध चालत असताना त्या देवदत्ताने एक मोठी शिला, म्हणजे एक मोठा दगड त्या गुरुधकूट पर्वतावरून खाली लोटला
की जेणेकरून या दगडाखाली येऊन बुद्ध चिरडले जातील आणि ते गतप्राण होतील, ते मरतील. पण बघा भगवान बुद्धांमध्ये ते सुद्धा बल आहे, पारमितांचं बल असते बघा बुद्धांमध्ये. तो देवदत्त एवढी मोठी शिला, एवढा मोठा दगड त्या गुरुदकूट पर्वतावरून खाली लोटतो. तो मोठा दगड एका दुसऱ्या दगडावरती जाऊन आपटतो, त्याचे 2 तुकडे होतात. मग तो तिसऱ्या दगडावरती जातो, त्याचे 3 तुकडे होतात. असं करता 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 त्या मोठ्या शिलाचे असा छोटासा एक तुकडा होऊन शेवटी तो खाली येतो, तो तुकडा, दगडाचा तुकडा, आणि येऊन भगवान बुद्धांच्या उजव्या पायाला लागतो. आणि थोडीशी अशी जखम होती बघा भगवान बुद्धांच्या पायाला, पण तोही प्रयत्न अपयशी ठरला. हे सर्व काही लोकांना कळालं. लोक लांछन देऊ लागले देवदत्ताला. अरे तो बघा देवदत्त, अरे तो देवदत्त बघा भगवान बुद्धांना मारण्यासाठी निघाला. अरे तो देवदत्त बघा बुद्धाला मारण्यासाठी निघाला. आणि कोणामुळं? अरे राजा अजातशत्रूमुळं. राजा अजातशत्रूनेच या देवदत्ताला मदत केली. सगळे राजगृहामधले सगळे लोक, सगळी जनता त्या देवदत्ताला आणि राजा अजातशत्रूला लांछन देऊ लागली की देवदत्त हा लांछनास्पद आहे. अरे अजातशत्रू सुद्धा हा लांछनास्पद आहे. अर्वाच्य भाषेमध्ये बोलत होती बघा. म्हणजे राजगृहाचा एवढा मोठा राजा अजातशत्रू, पण त्याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये यंकिंचितही प्रेमही नव्हतं बघा. एवढंच काय, सर्वात मोठं अकुशल कर्म या राजा अजातशत्रूने केलं होतं. त्याने आपल्या वडिलांना तुरुंगामध्ये डांबलं, अन्न पाणी बंद केलं की तो तडपून तडपून मरावा. आपल्या आईचं जाणं सुद्धा बंद केलं. शेवटी देवदत्ताच्या सांगण्यावरून याने जोपर्यंत तुझा पिता जिवंत आहे तोपर्यंत तुला राज्याचे सगळे अधिकार मिळणार नाही, त्याला तुरुंगामध्ये मारून टाक, असं देवदत्त म्हणाला. तर बघा त्या मूर्ख देवदत्ताच्या शब्दामध्ये फितून या अजातशत्रूने एका न्हाव्याला आदेश दिला. न्हावी केस कापणारा न्हावी, त्याला आदेश दिला की अरे जा तुरुंगामध्ये जा आणि तिथे जो बिंबिसार राजा आहे, बिंबिसार, त्याला ठार कर. आता राजाचा आदेश आहे, ऐकावंच लागणार आहे. तो न्हावी हातामध्ये वस्त्रा घेऊन तुरुंगामध्ये गेला, बिंबिसाराच्या जवळ गेला. बिंबिसाराला वाटलं की माझी दाढी करण्यासाठी आला का? अरे ये, अरे बाळा ये, माझी दाढी करण्यासाठी आला ना तू? तर तो न्हावी म्हणाला की राजा मला माफ करा राजा, तुमची दाढी करण्यासाठी मी आलेलो नाही. अजातशत्रू राजाचा आदेश आहे की तुम्हाला जीविनीशी मारून टाकावं, त्यांचा आदेश घेऊनच मी इथं आलेलो आहे. पण बिंबिसार राजा बघा हा उपोषणधारी होता. म्हणजे एवढं त्याच्या मुलाने एवढं पापकृत्य करूनही त्याच्या मनामध्ये कधीच त्याच्या मुलाप्रती यंकिंचितही द्वेष उत्पन्न झाला नाही. हा म्हणाला की एवढंच काय, मला मारायचं आहे का? बरं ठीक आहे, मार म्हणे मला. जर तू मला मारलं नाहीस तर राजा अजातशत्रू तुला शिक्षा देईल, ते मला आवडणार नाही. मला मारायचं आहे, बिनधास्त खुशी खुशीने मार म्हणे. तेव्हा तो जो न्हावी होता त्या न्हाव्याने, म्हणजे असं साहित्यात सांगितलेलं आहे की त्या न्हाव्याने बिंबिसाराच्या दोन्हीही पायांची जी नस असते ती नस कापली आणि रक्तस्राव सुरू झाला. खूप रक्तस्राव सुरू झाला. एवढा रक्तस्राव झाला त्या नसेमधून की पुढील काही क्षणात राजा बिंबिसाराने आपला अंतिम श्वास घेतला आणि जागच्या जागी तो गतप्राण झाला, मृत्यूला प्राप्त झाला. राजा बिंबिसार मेल्यानंतर हा न्हावी त्या लाल म्हणजे रक्ताच्या रंगाने न्याहाळलेली ती वस्त्रा घेऊन, हातात वस्त्रा घेऊन तो महलामध्ये आला आणि अजातशत्रूला म्हणतो की राजा, तुमचे जे पिता होते बिंबिसार ते मृत्यूला प्राप्त झाले. तो जो प्रसंग आहे ना, हा प्रसंग राजा अजातशत्रूच्या जीवनामध्ये एवढा महत्त्वपूर्ण ठरला. म्हणजे 2 प्रसंग घडले. एकीकडून तो न्हावी आला बिंबिसाराला ठार करून, आणि दुसरीकडून एक दाई आली. ती दाई म्हणजे नेमकं त्याच दिवशी
त्याची जी पत्नी होती त्याच्या पत्नीने सुद्धा एका बाळाला जन्म दिला होता. हे दोन्ही प्रसंग एकदाच घडले. एकीकडे राजा बिंबिसाराची हत्या झाली, राजा बिंबिसार मृत्यूला प्राप्त झाला, आणि दुसरीकडे त्याच्या पत्नीने एका सुंदर बाळाला जन्म दिला. हे दोन्ही जण एका ठिकाणी येतात. इकडून न्हावी येतो आणि म्हणतो की राजा, तुमचे जे पिता होते ते मृत्यूला प्राप्त झाले. इकडून ती दाई येते आणि ती दाई म्हणते की राजा, आनंद आहे राजा, आनंद आहे राजा, तुम्ही पिता झाले राजा. अत्यंत आनंदित झाला बघा, खूप आनंदित झाला. म्हणजे मी पिता झालो, आनंदी झाला. आणि हा आनंद साजरा करीत असतानाच तेवढ्यात तो न्हावी आला आणि तो न्हावी म्हणतो की राजा, तुमचे पिता मृत्यूला प्राप्त झाले. म्हणजे बघा, एकीकडे मी पिता झालो, मी बाप झालो याचा आनंद साजरा करत असतानाच तेवढ्यातच माझे पिता हे मरण पावले ही दुःखद बातमी त्याला समजली. तेवढ्यात त्याचे तो पिता बनण्याचा आनंद एकदम मावळून गेला. दुखी झाला बिचारा, अत्यंत दुखी झाला. त्याची आई होती कोसला देवी. तो आईला म्हणे की माते, मी पिता झालो, म्हणजे मला बाळ झालं, मी पिता झालो, एवढा मी आनंदित झालो. जेव्हा माझा जन्म झाला होता तेव्हा माझे पिता सुद्धा असेच आनंदी झाले होते का? तर ती कोसला देवी म्हणते, अरे पुत्रा, असं काय म्हणतोस तू? अरे पुत्रा, तू असं काय म्हणतोस? तुझ्या पित्याचं तुझ्यावर एवढं प्रेम होतं की तू पितृवधक होणार आहे, म्हणजे पित्याची हत्या करणार आहे, एवढं माहीत असूनही त्याने तुला जन्म दिला. किती त्याचं प्रेम होतं तुझ्यावरती. तुझ्या पित्याचं तुझ्यावरती एवढं प्रेम होतं की तुझ्या या तळ हातावरती जखम झाली, त्या जखमेमध्ये पू झाला होता, त्याच्यावर तिथे फोड झाला, त्याच्यामध्ये पू झाला होता. तर तुला त्याचा त्रास होऊ नये म्हणून तुझ्या पित्याने तो पूर्ण पू जो आहे ते तो म्हणजे दाताने फोडून तो पू पूर्णपणे गिळून घेतला होता. एवढं तुझ्या पित्याचं तुझ्यावरती प्रेम होतं रे पुत्रा. असं ऐकल्याबरोबर त्याचं मन छिन्न विछिन्न झालं बघा. छिन्न विछिन्न झालं की मी इकडे पिता झालो, याचा मी जेवढा आनंद साजरा करतोय, माझा जन्म झाला तेव्हा पण माझ्या पित्याने किती आनंद साजरा केला होता. माझ्या पित्याचं माझ्यावरती किती प्रेम होतं आणि मी माझ्या प्रेमळ पित्याची हत्या केली. मी माझ्या धार्मिक पित्याची हत्या केली आणि त्या क्षणापासून हा जो अजातशत्रू जो होता ना, हा दुःखी राहायचा बघा. सुखी कसा राहील? ज्याने आपल्या पित्याची हत्या केली असेल तो सुखी कसा राहील? एवढा मोठा राजमहल, राजपाट आहे, धनसंपत्ती आहे, एवढं काही असूनही हा राजा अजातशत्रू एकदम दुःखी अंतःकरणामध्ये राहत होता, दुःखी राहत होता. मग अशाच एका कार्तिक पौर्णिमेच्या रात्रीला आकाशामध्ये तारे चमकत आहेत. कार्तिक पौर्णिमा, आकाशामध्ये तारे चमकत आहेत आणि तारे चमकत असताना तो राजमहालामध्ये बसलेला आहे. सगळे काही अमात्य लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि तिथून मग त्या सुत्ताची सुरुवात होते. म्हणजे हा जो प्रसंग आहे की अत्यंत दुःखी अंतःकरणामध्ये बसलेला हा राजा अजातशत्रू तो विचार करतो की मला शांती कुठं मिळेल, माझ्या मनाला सुख कुठं मिळेल, कोण आहे असं या नगरामध्ये की ज्याच्यासोबत धर्मसंवाद केल्यानंतर त्याच्यासोबत त्याच्यासोबत सहवास केल्यानंतर मला सुख मिळेल, मला शांती मिळेल. तर इथून बघा त्या सुत्ताची सुरुवात आहे. ते सुत्त जे आहे ना, सामान्य सुत्ताची जी सुरुवात आहे पालीमध्ये कशी केली तुम्हाला वाचून दाखवतो. एवं मे सुतं, असं मी ऐकलेलं आहे. एकं समयं भगवा राजगहे विहरती, म्हणजे कुठे विहार करतात भगवान बुद्ध? राजगृहामध्ये. राजगहे विहरती जीवकस्स कोमार भच्चस्स अंबवणे. जीवक म्हणजे जीवक, राजगृहाचा वैद्य जीवक त्या जीवकाच्या आम्रमणामध्ये विहार करीत होते. कोमार भच्चस्स अंबवणे महता भिक्खू संघेन सद्दिंग अंगे तळसेही भिक्खू सतेही.
ते नखो पण समयन राजा मागदो अजात सत्तू. कोण? अजात शत्रू राजा. त्यावेळेला वेदेही पुत्तो तदुह पोसते पण नरसे. म्हणजे आता ही पाली भाषा आहे बघा. या क्षणापासून या सूत्राची सुरुवात झालेली आहे की असं मी ऐकलेलं आहे की एकदा भगवान बुद्ध आपल्या 1250 भिक्खू संघा समवेत जीवकाच्या आम्रवनामध्ये विहार करीत असताना त्या समयी राजा अजातशत्रू राजमहालामध्ये असताना राजा अजातशत्रू काय म्हणतो? राजा अजातशत्रू की आपल्या नगरामध्ये असं कोणी आहे का? आपल्या नगरात असं कोणी आहे का की ज्याच्याची सहवास केल्यानंतर, ज्याचा सत्संग केल्यानंतर मनाला शांती मिळेल, मनाला सुख मिळेल, मनाला शांती मिळेल, मनाला सुख मिळेल. तर ते सगळे अमात्य बसलेले होते. त्यापैकी एक अमात्य उठला आणि म्हणाला की राजा राजा आपल्या नगरामध्ये पुरण काश्यप नावाचे ऋषी आलेले आहेत. पुरण काश्यप, मी तुम्हाला काल याचं पुरण काश्यपाचा अक्रियवाद सांगितला. तो अमात्य म्हणतो की राजा आपल्या नगरामध्ये पुरण काश्यप आहेत आणि त्यांची अशी ख्याती आहे की ते ज्ञानामध्ये अतिशय अग्र आहेत, ते तपश्चर्येमध्ये अतिशय अग्र आहेत, त्यांना अध्यात्माचं ज्ञान आहे आणि आध्यात्मिक जीवनामध्ये ते सर्वात वृद्ध आहेत. तुम्ही त्यांचा सत्संग करा महाराज, तुमच्या मनाला शांती मिळेल. दुसरा अमात्य उठला. दुसरा अमात्य म्हणाला की राजा आपल्या नगरीमध्ये मख्खली गोसाल हे सुद्धा आहेत. मख्खली गोसाल, त्या मख्खली गोसालचा नियतिवाद आपण काल शिकलो. तो अमात्य म्हणाला की मख्खली गोसाल आहेत, त्यांची ख्याती आहे की ते अत्यंत महान ऋषी आहेत, ते अध्यात्मामध्ये अग्र आहेत, ज्ञानामध्ये अग्र आहेत. राजा तुम्ही त्यांचा सहवास करा, त्याचा सत्संग करा, तुमच्या मनाला शांती मिळेल, तुमच्या मनाला सुख मिळेल. म्हणजे प्रत्येक जण एक एक जण त्या सहा जे आपण बघितले ना, त्या 6 लोकांची नाव घ्यायचे बघा. एकानं पुरण काश्यपाचं नाव घेतलं, एकानं मख्खली गोसालचं नाव घेतलं, एकानं अजित केसकंबलीचं नाव घेतलं, एका अमात्यानं पखुत कच्चाईंचं नाव घेतलं, एका अमात्यानं संजय बेलटीपुत्ताचं नाव घेतलं, एका अमात्यानं निघंठ नाथपुत्त म्हणजे जैन महावीर त्यांचं नाव घेतलं. सगळे अमात्य म्हणाले की यांचा सहवास करा, यांचा सहवास करा, यांचा सत्संग करा, तुमच्या मनाला शांती मिळेल, तुमच्या मनाला सुख मिळेल. पण एवढ्या जणांचं नाव ऐकून सुद्धा राजा अजातशत्रूच्या मनाला मात्र जी शांती मिळायला पाहिजे ती मिळाली नाही. जे सौख्य प्राप्त व्हायला पाहिजे ते शब्द ऐकून ते सौख्य सुद्धा प्राप्त झालं नाही. त्या अमात्यांमध्येच एक जण बसला होता, जीवक. जीवक म्हणजे कोण? राजा बिंबिसाराचा वैद्य, राजवैद्य जीवक. हा राजवैद्य शांत बसला होता. तर राजा अजातशत्रू म्हणाला की अरे जीवका, तू का बरं शांत बसलेला आहेस? हे सगळे अमात्य मला विविध ऋषींची नावं सांगत आहेत, विविध ऋषींच्या सत्संगाचं मला सांगत आहेत. तू का बरं शांत आहेस? तू पण काहीतरी सांग, काहीतरी बोल. तर जीवक म्हणाला की महाराज मला क्षमा करा महाराज, पण माझ्या आम्रवनामध्ये भगवान बुद्ध हे 1250 भिक्खू संघा समवेत विहार करीत आहेत आणि त्यांची अशी ख्याती आहे. मग तो सांगतो भगवान बुद्धाची ख्याती कशी आहे? त्यांची अशी ख्याती आहे, इतिपिसो भगवा ते भगवान आहेत, इतिपिसो भगवा ते अरहंग आहेत, ते भगवा आहेत, ते अरहंत आहेत, ते सम्यक संबुद्ध आहे, ते सर्व प्रकारच्या विद्या आणि आचरणामध्ये संपन्न आहे. राजा ते सुगतीला प्राप्त झालेले आहेत, राजा ते लोकविदू आहेत, राजा ते सर्व प्रकारच्या विद्या आणि आचरणाने संपन्न आहेत राजा. तर तुम्ही त्यांचा सत्संग करा, तुम्ही त्यांचा सहवास करा, तुम्ही त्यांच्याशी धर्म आलाप करा, तुमच्या मनाला नक्की शांती मिळेल, सुख मिळेल. भगवान बुद्धांचं नाव ऐकल्याबरोबर, ती कार्तिक पौर्णिमेची रात्र होती, बुद्धाचं नाव ऐकल्याबरोबर तो आदेश देतो की जा राजाची स्वारी तयार करा. आणि तेव्हा तो राजा 500 हत्तीची स्वारी तयार करतो. किती?
500 हत्तीची स्वारी करतो, एका हत्तीवर तो स्वतः बसतो आणि 500 हत्तींच्या स्वारीसह आपल्या राजमहालातून तो हत्तीवर स्वार होऊन तो जीवकाच्या आंबरवनाकडे निघतो. त्याच्यासोबत जीवक पण आहेत. जो जिथपर्यंत हत्तीवर बसून जाता येईल तिथपर्यंत तो हत्तीवर बसून गेला आणि नंतर खाली उतरला आणि नंतर पायी 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 पुढे पुढे जीवक चालतोय आणि मागे मागे राजा अजातशत्रू. पुढे पुढे जीवक चालतोय आणि मागे अजातशत्रू. आणि मग आम्रवनाच्या अगदी प्रवेशद्वारापर्यंत गेला. अजातशत्रूला असं वाटलं की अरे हा जीवक तर सांगत होता की इथं 1250 भिक्षू आहेत, पण इथं तर एवढा सुद्धा आवाज येत नाही. म्हणजे एवढं पिन ड्रॉप सायलेंट होतं बघा तिथे. आपल्याकडे 12 लोक जरी आले तर काव 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 सुरू होते. 1250 भिक्षू त्या आम्रवनामध्ये, एवढा सुद्धा आवाज नाही, पिन पडल्याचा पण आवाज नाही. तर तो अजातशत्रू म्हणतो, अरे जीवका थांब, अरे जीवका थांब, खरं खरं सांग, तू मला कोणत्या वैर्याच्या तर स्वाधीन करत नाही आहे ना, तू मला कोणत्या संकटात तर नेत नाही आहे ना. तर जीवक म्हणाला की काय झालं राजा, तुम्ही असं का भिले, म्हणजे असं का घाबरत आहात. तर राजा म्हणाला की तू तर म्हणाला होता की तुझ्या आम्रवनामध्ये 1250 भिक्षू आहेत, 1250 भिक्षू, पण इथे तर कोणाचा खोकलण्याचा पण आवाज येत नाही, कोणाच्या हातवारेचा पण सुद्धा आवाज येत नाही, कोणाच्या एका शब्दाचाही आवाज येत नाही, खरंच ना. तो राजा अजातशत्रू घाबरला बघा, कारण हे सगळे अकुशल कर्म केलेले होते ना. या अकुशल कर्म केल्यामुळे त्याच्या मनामध्ये भीती होती की हा जीवक मला कोणा वैऱ्याकडे घेऊन जाईल, मला संकटामध्ये घेऊन जाईल. तर जीवक म्हणाला की अरे राजा घाबरू नका, घाबरू नका, आतमध्ये या, आतमध्ये या राजा, तुम्ही घाबरू नका. तेव्हा तो जीवकाच्या मागे मागे अशा दबक्या पावलाने आतमध्ये प्रवेश करतो. तर आतमध्ये ते 1250 भिक्षू बसलेले असतात. असं ध्यानामध्ये 1250 भिक्षू, आणि त्या 1250 भिक्षूंच्या अगदी अग्रभागात एका झाडाखाली, एका उंच एका वट्यावरती भगवान बुद्ध असे ध्यानस्थ शांत बसलेले आहेत. एकदम शांती आहे बघा, एवढी शांती की तो राजा अजातशत्रू जेव्हा त्या आम्रवनामध्ये प्रवेश करतो, अशी शांती त्याने कधीच अनुभवलेली नसते जीवनात, कधीच नाही. एवढी शांती त्याच्या मनाला अनुभवायला मिळते की अरे किती शांती आहे इथे, किती शांती आहे. आणि मनातल्या मनामध्ये असा विचार करतो की अरे इथे जशी शांती आहे अशी शांती जर माझ्या पुत्र उदयभद्राला लाभली तर त्याचं किती भलं होईल, असं मनातल्या मनामध्ये विचार करतो. आणि असं दबक्या पावल्याने हळूहळू हळूहळू असं हात जोडत जोडत भगवान बुद्धांच्या जवळ जातो. भगवान बुद्धांना अभिवादन करतो, भगवान बुद्धांच्या बाजूला बसतो, अभिवादन करून बाजूला बसतो आणि भगवान बुद्धांना म्हणतो की भगवान, इथे जशी शांती आहे अशीच शांती माझा पुत्र उदयभद्राला जर प्राप्त झालं, अशी शांती प्राप्त झाली तर त्याचं भलं होईल भगवान, त्याचं मंगल होईल भगवान. भगवान, आपली जर आज्ञा असेल तर मी तुम्हाला काही विचारू का भगवान. तर भगवान म्हणतात ठीक आहे, विचारा. तेव्हा राजा अजातशत्रू भगवान बुद्धांना प्रश्न विचारतो. प्रश्न कोणता, की ज्याप्रमाणे इतर जे काही श्रमण आहेत, श्रमण, ब्राह्मण, ऋषी मुनी, हे त्यांची तपश्चर्या करतात, तप करतात, त्यांना जे काही फळ प्राप्त होते त्या तुलनेमध्ये जो भिक्खू आहे, श्रमण आहे, म्हणजे बुद्धाचा जो भिक्खू आहे, त्या भिक्खूला सुद्धा अशाच प्रकारे फळ प्राप्त होते का भगवान, असा प्रश्न तो विचारतो. म्हणजे सामान्य जीवनाचं फळ त्यांनाही प्राप्त होते का, असा प्रश्न विचारतो. आणि त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल भगवान बुद्ध त्याला जो उपदेश करतात ना, त्याच उपदेशाला सामान्य फल सुत्त असं म्हटलेलं आहे. खूप मोठा उपदेश आहे तो, सामान्य फल सुत्त. त्या सामान्य फल सुत्तामध्ये मग एक भिक्खू कशा प्रकारे शील पालन करता करता, एक भिक्खू आपल्या कायेवर, आपल्या वाचेवर, आपल्या मनावर संयम करता करता,
एक भिक्खू एक श्रमण म्हणजे काय, एक श्रमण संयमी जीवन जगता जगता इंद्रियांवरती संयम ठेवत ध्यान मनन चिंतन करत 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 कसा श्रोतापन्न होतो, कसा सकृदागामी होतो, कसा अनागामी होतो आणि कशा प्रकारे अरहंत म्हणजे दुःखमुक्त होतो, असे एक सविस्तर उपदेश भगवान बुद्ध त्या राजा अजातशत्रूला करतात. आणि तो उपदेश जो आहे त्याच उपदेशाला म्हटलेला आहे श्रामान्य फल सुत्त. आणि बघा हा उपदेश एवढा महत्वाचा आहे, एका देशनेमध्ये संपन्न होत नाही, म्हणून आपण आजच्या धम्मदेशनेमध्ये फक्त याची पार्श्वभूमी बघितली की कशा प्रकारे बुद्धाचा विरोध करणारा राजा अजातशत्रू त्याच्या त्या अकुशल कर्मामुळं त्याचं जे मन उद्विग्न झालं होतं, त्या उद्विग्नतेमुळे त्याच्या त्या मानसिक दुःखामुळे तो बरोबर जीवकाच्या मदतीने म्हणजे जीवकाच्या सहकार्याने तो बुद्धाच्या सहवासामध्ये येतो. बुद्ध त्याला उपदेश करतात आणि त्या उपदेशामुळं म्हणजे ह्या सामान्य फल सुत्ताच्या उपदेशामुळं त्याचं मन परिवर्तन होते. आणि एवढं मन परिवर्तन होते बघा अजातशत्रूचं की त्यानंतर आजीवन आजीवन मरेपर्यंत आजीवन तो बुद्धाचा उपासक म्हणून तो जीवन जगतो बघा, बुद्धाचा उपासक म्हणून. तर असा एकदम हा जो राजा अजातशत्रू आहे, तर या अजातशत्रूला भगवान बुद्धांनी या सामान्य फल सुत्ताचा उपदेश केलेला आहे. तर हे जे सामान्य फल सुत्त आहे यामध्ये भगवान बुद्धांनी कोणता उपदेश केला, त्या उपदेशाचं सविस्तर वर्णन आणि ते समजून घेण्यासाठी आपण उद्याच्या धम्मदेशनेमध्ये हे सामान्य फल सुत्त पाहणार आहोत. तेव्हा तुर्तास आजच्या धम्मदेशनेमध्ये या सामान्य फल सुत्ताची पार्श्वभूमी आपण बघितलेली आहे. बाकी सामान्य फल सुत्ताचा मुख्य उपदेश आपण उद्याच्या धम्मदेशनेमध्ये बघूया. तेव्हा आजच्या धम्मदेशनेच्या शेवटी मी तुम्हा सर्वांच्या प्रती पुनश्च एकदा अनंत मंगल कामना अर्पण करतो आणि आजची धम्मदेशना या ठिकाणी समाप्त करतो.